स्पॅनिश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच भाषा येते, बरोबर ना? पण खरं सांगायचं तर तिची कहाणी त्यापेक्षा खूपच जास्त रंगीबेरंगी आणि गुंतागुंतीची आहे. चला तर मग आज स्पॅनिशच्या या जगात लपलेल्या अनेक भाषांनी विणलेल्या एका सुंदर नक्षीचा शोध घेऊया. बहुभाषिकता समजून घेणं हे ना, हे अगदी एका सुंदर हाताने विणलेल्या गोधडीकडे पाहण्यासारखं आहे. म्हणजे बघा, कसं एका गोधडीत वेगवेगळे रंगीबेरंगी धागे एकत्र येतात आणि एक मस्त डिझाईन तयार होतं, बरोबर? अगदी तसंच काहीसं भाषांच्या जगात घडतं. आणि हो, हीच कल्पना आजच्या आपल्या गप्पांचा मुख्य धागा आहे. तर मग ही बहुभाषिकता म्हणजे नक्की काय? फक्त खूप साऱ्या भाषा बोलता येणं एवढाच याचा अर्थ नाहीये हं. तर रोजच्या आयुष्यात म्हणजे समजा सिनेमा बघताना, गाणी ऐकताना किंवा अगदी बाजारात फिरताना सुद्धा वेगवेगळ्या भाषा कानावर पडतात. आपण त्यांच्या संपर्कात येतो. हे सगळं सुद्धा बहुभाषिकतेचंच एक रूप आहे. चला तर आता याच विणलेल्या जगाच्या सफरीवर निघूया आणि गंमत सांगू, अनेक स्पॅनिश भाषिक देश अधिकृतपणे बहुभाषिक आहेत. हो, म्हणजे तिथे स्पॅनिश ही एकुलती एक अधिकृत भाषा नाहीये. आता आपण ज्या भाषिक गोधडीबद्दल बोलतोय ना, त्यातला सगळ्यात मोठा आणि मुख्य धागा स्पॅनिशचा आहे, हे तर खरंय. पण त्याची खरी मजा, त्याचं सौंदर्य आणि त्याची ताकद कुठे लपलीये माहितीये? ती आहे त्यासोबत विणलेल्या असंख्य स्थानिक धाग्यांमध्ये. हे जे छोटे छोटे धागे आहेत ना, तेच त्या त्या प्रदेशाची खरी ओळख आणि संस्कृती जपून ठेवतात. ओके, तर आपला पहिला थांबा स्पेन. आता स्पेन म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं? स्पॅनिश, बरोबर? पण तिथे एकूण किती अधिकृत भाषा असतील याचा कधी विचार केलाय का? आकडा ऐकला ना तर खरंच आश्चर्य वाटेल. 1-2 नाही तर तब्बल 5. हो, बरोबर ऐकलत. स्पेनमध्ये चक्क 5 भाषांना अधिकृत दर्जा मिळालेला आहे. तर ह्या 5 भाषा आहेत कॅस्टेलॅनो म्हणजेच आपली नेहमीची स्पॅनिश, कॅटलान आणि गॅलिशियन. या तीनही लॅटिनमधून आलेल्या रोमॅन्स भाषा आहेत. पण खरी गंमत आहे युस्केरा म्हणजेच बास्क भाषेची. तुम्हाला माहितीये ही भाषा कुठून आली, तिचं मूळ काय आहे, हे आजही भाषातज्ञांसाठी एक मोठं गूढ आहे. म्हणजे विचार करा, भाषिक विविधता किती अनाकलनीय असू शकते हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे, नाही का? चला आता स्पेनमधून अटलांटिक पार करूया आणि थेट जाऊया अमेरिकेत. कारण इथलं भाषिक चित्र, अरे वा, ते तर आणखीनच अविश्वसनीय आहे. इथे तर भाषांची एक वेगळीच दुनिया वसलेली आहे. उदाहरण म्हणून बोलिव्हिया नावाचा देश घेऊ. तिथल्या संविधानाने किती भाषांना अधिकृत दर्जा दिला असेल? काय अंदाज? नाही? आकडा खरंच थक्क करणार आहे. पूर्ण 37, हो 37. स्पॅनिश सोबत तब्बल 36 स्थानिक भाषांना बोलिव्हियामध्ये अधिकृत दर्जा आहे. म्हणजे यालाच खऱ्या अर्थाने भाषिक लोकशाही म्हणायला पाहिजे. या 37 भाषांपैकी काही प्रमुख भाषा म्हणजे स्पॅनिश, क्वेचुआ, आयमारा आणि ग्वारनी. आणि गंमत म्हणजे या प्रत्येक भाषेला स्वतःचा एक मोठा इतिहास, स्वतःची एक ओळख आहे आणि हे सगळं मिळून बोलिव्हियाच्या संस्कृतीला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. आता पॅराग्वेचं उदाहरण बघा. ते तर आणखीनच खास आहे. कारण इथे आहे ना स्पॅनिश आणि ग्वारनी ह्या एका स्थानिक भाषेला अगदी समान म्हणजे इक्वल अधिकृत दर्जा दिलाय. आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे तिथली बहुतेक लोक रोजच्या बोलण्यात स्पॅनिशपेक्षा जास्त ग्वारणी वापरतात. आहे की नाही कमाल? आणि असाच काहीसा प्रकार पेरूमध्येही दिसतो. तिथेही स्पॅनिशसोबत क्वेचुआ आणि आयमारा या भाषांना अधिकृत स्थान आहे. म्हणजे या सगळ्या उदाहरणांवरून दक्षिण अमेरिकेतली भाषिक समृद्धी किती प्रचंड आहे याची कल्पना येते. पण थांबा थांबा, ही कहाणी फक्त युरोप आणि अमेरिकेपुरतीच नाहीये. आपल्या या भाषिक गोधडीत एक अगदी अनपेक्षित पण तितकाच महत्वाचा आफ्रिकन धागासुद्धा विणलेला आहे. आता विचार करा, आफ्रिका खंडात असा कोणता देश असेल जिथे स्पॅनिश ही एक अधिकृत भाषा आहे? काही आयडिया? तो देश आहे इक्वेटोरियल गिनी. हो, आफ्रिकेच्या भूमीवर वसलेल्या या देशात स्पॅनिशला अधिकृत भाषेचा मान आहे. म्हणजे स्पॅनिशच्या जागतिक प्रवासाचं हे किती अनोखं उदाहरण आहे बघा. आणि गंमत म्हणजे इथेही स्पॅनिश एकटी नाहीये. तिच्यासोबत फ्रेंच आणि पोर्तुगीज यांनाही अधिकृत दर्जा आहे. त्यामुळे इथे युरोपातल्या 3 मोठ्या भाषांचं एक एकदम वेगळंच मिश्रण तयार झालंय. तर मग बघा, स्पेन, अमेरिका आणि आफ्रिकेतले हे सगळे धागे एकत्र जोडले की आपल्यासमोर एक जागतिक भाषिक गोधडी तयार होते. पण
या सगळ्याचं महत्त्व काय? खास करून जे लोक नवीन भाषा शिकत आहेत त्यांच्यासाठी हे सगळं का महत्त्वाचं आहे? आता जे लोक स्पॅनिश शिकतात ना, ते सहसा इंग्रजी, फ्रेंच किंवा जर्मन अशा इतर भाषांच्या संपर्कात असतातच. म्हणजे बघा, बहुभाषिकता म्हणजे फक्त आपल्या भाषांची यादी वाढवणं नाही, तर आपल्या भाषिक जगात एका नवीन रंगाची, एका नवीन धाग्याची भर घालण्यासारखं आहे. आणि जाता जाता एक छोटीशी गंमत. स्पॅनिशमध्ये एल फ्रान्सेस हा जो शब्द आहे ना, त्याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे फ्रेंच भाषा आणि दुसरा फ्रेंच माणूस. म्हणजे भाषेचं नाव आणि त्या देशाचा नागरिक या दोन्हींसाठी एकच शब्द. ही पद्धत खरंच खूप मनोरंजक आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर मुद्दा हाच आहे की जेव्हा आपण स्पॅनिश भाषिक जगाकडे फक्त एका भाषेचा प्रदेश म्हणून बघत नाही, तर त्याऐवजी एका बहुभाषिक गोधडीच्या नजरेतून पाहतो, तेव्हाच तिची खरी ताकद आणि तिचं खरं सौंदर्य आपल्याला जाणवतं. आणि यातला प्रत्येक धागा, मग तो कितीही लहान का असेना, खूप महत्वाचा आहे. आणि हाच विचार आपल्याला स्वतःबद्दल विचार करायला लावतो नाही का? आपण जी भाषा रोज बोलतो, तिच्यात असे कितीतरी लपलेले धागे विणलेले असतील, ज्यांची आपल्याला कधी जाणीवसुद्धा झाली नसेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.